मोठी बातमी पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षेसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करावी, पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी मागणी या नेत्यांची आहे। या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या दोन्ही नेत्यांच्या उपोषणस्थळी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखल झाल्या। त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील तिथे उपस्थिती लावली। यावेळी पंकजा मुंडे यांनी सरकारला थेट आव्हानच दिलं। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा, असं आव्हान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे। मी 2 दिवस झाले, मी अतिशय विचित्र आणि दुःखी भावनांना सामोरे गेली आहे। मला भेटल्या आमचे लक्ष्मण भाऊ रडायला लागले। मी त्यांना विचारलं की लक्ष्मण भाऊ का रडत आहात, तर त्यांनी सांगितलं, ताई तुमचा पराभव झाल्यामुळे 4 लोकांनी स्वतःचा जीव संपवला। हे ऐकून मला खूप रडू येतंय। मी परिस्थिती हाताळत असल्यामुळे विचार केला की याला कुठलंही राजकीय वळण यायला नको। मी फक्त लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते सरकारपर्यंत मांडणार असा त्यांना शब्द देते, असे आश्वासन पंकजा यांनी उपोषणकर्त्यांना दिलं।